मुन्ना फैशन लाया है खास रमजान ईद के मौके पर सभी नई वैरायटीज पर 10% डिस्काउंट और नया स्टॉक 6 पॉकेट जीन्स, शर्ट, टी शर्ट, स्टोन जीन्स, फैंसी कुर्ता, पठानी, सीक्वेंस कुर्ता और बहुत सारे वैरायटीज एक ही छत के नीचे एक बार जरूर आएगा। मुन्ना फैशन 139 शनिवार पेठ 12 इमाम चौक सोलापूर। सोलापूर लोकसभा निवडणूक रंगतदार अवस्थेत असून या निवडणुकीला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्याला कारणही असेच असून मोहोळ तालुक्याचे माजी आमदार रमेश कदम यांनी सोलापुरात बालाजी सरोवर या ठिकाणी एमआयएम पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आलंय। एमआयएम पक्षाकडून अनेकांनी सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघासाठी इच्छा व्यक्त केल्याची माहिती मिळाली होती। त्यामध्ये एका माजी आमदाराचा समावेश असल्याचंही समोर आलं होतं। दरम्यान एमआयएमने आपला पत्ता ओपन केला असून त्यामध्ये मोहोळचे माजी आमदार रमेश कदम हे असल्याचं समोर आलंय। मंगळवारी एमआयएमचे माजी नगरसेवक गाजी जहागीरदार, अजहर हुंडेकरी, कमरुल शेख, नसीम खलीफा, मोबीन नदाब, अब्दुल मोहोळकर, विशाल बंडे यांनी रमेश कदम यांची भेट घेतल्याचे फोटो समोर आलेत। आता सोलापूर लोकसभेसाठी रमेश कदम हे एमआयएम पक्षाकडून निवडणूक लढवणार का असा प्रश्न उपस्थित होत असून रमेश कदम हे सोलापूरच्या निवडणूक रिंगणात आले तर निश्चितच या निवडणुकीला वेगळे वळण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। परंतु एकूणच देशात अनेक घटनांनंतर मुस्लिम समाजात तयार झालेली मानसिकता ही लोकसभा निवडणुकीत एमआयएम आपल्याकडे मतांच्या रूपात वळवू शकणार का हाही मोठा प्रश्न उपस्थित होऊ शकतो। हेही तितकंच महत्त्वाचं आहे।